पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पुणे शहरात मागील काही वर्षापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली आहे। किरकोळ कारणातून झालेल्या वादानंतर थेट हत्या करण्यापर्यंत तरुणांची मजल जातीये। अशीच आणखी एक घटना शहरात घडली असून एका पानटपरीवर किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्यानंतर एका 25 वर्षीय तरुणाचा कोयत्यानं वार करून खून करण्यात आलाय। ही घटना कात्रजमधील साई सिद्धी चौकात घडली। भारतीय विद्यापीठ पोलिसांनी आरोपी धैर्यशील मोरे याला अटक केली आहे। आर्यन साळवे वय वर्ष 25 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। तो मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील होता। सध्या तो आंबेगाव पठार धनकवडी येथे मामांकडे राहत होता। काही दिवसांपूर्वी तो पुण्यात नोकरीसाठी आला होता। तो एका केशकर्तनालयात काम करत होता। अटक केलेल्या आरोपीचं नाव धैर्यशील मोरे वय वर्ष 30 आहे। तो साई सिद्धी चौकात राहतो। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जुलै रोजी रात्री 10:30च्या सुमारास आर्यन पानटपरीवर पान खाण्यासाठी गेला होता। तिथं धैर्यशील सिगारेट ओढत उभा होता। धैर्यशीलनं आर्यनकडे खोडसाळ नजरेनं पाहिल्याचा आरोप करत दोघांमध्ये वाद झाला। रागाच्या भरात धैर्यशीलनं कोयत्यानं आर्यनवर वार केले। आर्यननं हात पुढे करून बचाव करण्याचा प्रयत्न केला। यात त्याची बोटे तुटली। डोक्यावर वार झाल्यानं तो गंभीर जखमी झाला। त्याला रुग्णालयात दाखल केले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। दरम्यान या घटनेनंतर भारतीय विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी धैर्यशील मोरे याला अटक केली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत असून पुढील चौकशी सुरू आहे।